राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉम्रेड डी.एन. कराड, महाराष्ट्राचे महासचिव कॉम्रेड शेख, खजिनदार कॉम्रेड रघु, मंचावर उपस्थित सर्व CITUचे पदाधिकारी, अन्य युनियनचे नेते आणि ह्या आक्रोश आंदोलनामध्ये महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधून सामील झालेले माझे कामगार बंधूंनो आणि भगिनींनो, या महाआक्रोश दिनाचा हा दुसरा दिवस आहे मुंबईमध्ये। आणि काल जसा योजना कर्मचाऱ्यांचं आंदोलन झालं त्याच पद्धतीने आज महाराष्ट्रातल्या तमाम असंघटित कामगार कष्टकऱ्यांचं प्रतिनिधित्व आज आपल्याला ह्या आझाद मैदानामध्ये दिसतंय। मगाशी कॉम्रेड सुमंगलांनी आपल्या समोर मांडणी करत असताना असं म्हणाल्या की एक 25-30 वर्षापूर्वी जी देशामध्ये अर्जुन सेनगुप्ता समिती तयार केली होती, त्या अर्जुन सेनगुप्ता समितीने असं म्हटलेलं होतं की या देशातला 90% कामगार हा असंघटित क्षेत्रात आहे। परंतु आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की या देशामध्ये 1991 नंतर प्रथम काँग्रेस आणि नंतर 2014 पासून भारतीय जनता पक्ष आणि सर्व सत्ताधारी मंडळींनी जे काही उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं धोरण राबवलं, त्याच्यातून आता ही असंघटित क्षेत्रातल्या कामगारांची संख्या ही 90% राहिलेली नाही, तर ती 95-98% पर्यंत गेलेली आहे। म्हणजे मुद्दा असा आहे की विकासातून काय झालेलं आहे। आपल्याला खरं म्हणजे जो असंघटित क्षेत्र आहे, ज्याला कोणत्याही कायद्याचं संरक्षण नाही, त्यांनी त्यांचं रूपांतर संघटित क्षेत्रामध्ये व्हायच्या ऐवजी उलटे पावलं फिरून आज जे संघटित आहेत ते देखील असंघटित होत चाललेले आहेत। आणि हा खरं म्हणजे यांचा विकासाचा अर्थ आहे। ह्यांनी दोन प्रकारे हे असंघटितांना असंघटित ठेवण्याचं काम केलेलं आहे। एकीकडे संपूर्ण जी खासगीकरणाची प्रक्रिया सुरू झाली, जे नवनवीन त्यांनी प्रकार आणले, मग ते अप्रेंटिस असतील, फिक्स्ड टर्म असतील वगैरे वगैरे, त्याच्यातून असंघटितच तयार होत गेलेले आहेत कंत्राटीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेत। पण दुसऱ्या बाजूला त्यांनी ह्या देशामध्ये जे असंघटित होते त्यांना कोणत्याही कायद्याचं संरक्षण नाकारून असंघटितच ठेवलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये घरेलू कामगार हा या देशातल्या श्रमिकांचा एक प्रचंड मोठा भाग आहे। त्याच्यात जास्तीत जास्त महिलाच आहेत। आणि आपल्या समाजाला जी सगळी पितृसत्ताक व्यवस्था आहे, पुरुष प्रधान व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये जे स्त्रियांचे विना वेतन श्रम वापरण्याची ह्या भांडवलशाहीमध्ये जी व्यवस्था आहे, त्याच्यातून सर्व ठिकाणी स्त्रियांचे जे विना वेतन श्रम वापरले जातात, जसं आपण काल योजना कर्मचाऱ्यांचं पाहिलं की अंगणवाडी योजना असेल, आशा असतील, अर्धवेळ स्त्री परिचर असतील, सगळ्या वेगवेगळ्या सरकारी योजनांमध्ये स्त्रियांना कमी वेतनावर काम तर खूप जास्त परंतु वेतन कमी अशा पद्धतीने वापरलं जातं। त्याच पद्धतीने घरेलू कामगार ज्या आहेत त्या 8, 10, 12 तास काम करतात, परंतु त्यांना जगण्यापुरतं देखील वेतन आज मिळत नाही। 1956 पासून आपल्या देशामध्ये घरेलू कामगारांना एक संरक्षक कायदा करण्याचा प्रयत्न आपण CITU सकट सर्व कामगार संघटना करत आलेल्या आहेत। अगदी 2018 मध्ये आपल्या CITUचे
राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि खासदार होते कॉम्रेड शंकर दत्ता, त्यांनी एक प्रस्ताव पार्लमेंट मध्ये ठेवला होता ज्याच्यामध्ये घरेलू कामगारांना किमान वेतन, आठवड्याची सुट्टी, निवृत्त झाल्यानंतर पेन्शन, विविध प्रकारच्या सामाजिक सुरक्षा अशा पद्धतीचा हा कायदा आणि त्याचं प्रारूप देखील त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. आजपर्यंत कोणत्याही सरकारने घरेलू कामगारांना सुरक्षित वेतन मिळण्यासाठी कायदा केलेला नाही, हे आपण इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचं कारण पण आपण समजून घेतलं पाहिजे की घरकामगार ज्या आहेत त्यांच्यावर एक कायम असुरक्षिततेची टांगती तलवार ठेवली गेलेली आहे. आज आपल्या ह्या आंदोलनामध्ये सुद्धा मोठ्या मुश्किलीने घरेलू कामगार सामील होऊ शकतात. त्याचं कारण असं की त्यांना एक दिवस देखील सुट्टी मिळत नाही. सुट्टी मागितली की त्यांचे मालक म्हणतात की उद्या कामावर येऊ नका, आणि उद्या कामावर येऊ नका असं म्हटल्यानंतर त्यांना संरक्षण देण्यासाठी आज या देशामध्ये कोणताच कायदा नाहीये. अरे आज शेतमजुरांना देखील मोडा असतो, परंतु घरेलू कामगाराला 365 दिवस काम करावं लागतं. त्यांना जर का त्यांच्या घरात काही कार्य असेल, त्या आजारी असतील, त्यांच्या मुलांसाठी त्यांना काही काम करायचं असेल, साधं रेशन कार्ड देखील तुम्हाला जर का नवीनीकरण करून घ्यायला सरकारी कचेरीत जायचं असेल, रजा मिळत नाही अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आंदोलनामध्ये देखील सहभागी होणं हे त्यांच्यासाठी मुश्किल होऊन गेलेलं आहे. आणि म्हणून आज या आंदोलनाच्या निमित्ताने आम्ही सरकारला हेच सांगायला आलेलो आहे की आम्ही देखील कामगार आहोत आणि आम्हाला देखील कामगारांसारखे अधिकार मिळायला पाहिजे. आणि त्यातल्या सगळ्यात महत्वाचा, आम्हाला पण किमान वेतन हवंय. मगाशी इथे एक पोलीस महिला माहिती घेत होत्या आपल्या मागण्यांची, आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की घरेलू कामगारांना किमान वेतन हवंय. तर त्या लिहित असताना मी म्हटलं 30,000 किमान वेतन, आणि त्या कपापल्या, त्या म्हणाल्या घरेलू कामगारांना 30,000. मी म्हटलं मॅडम, त्या आपण माणूस आहेत, त्यांना आम्ही 8 तास काम केल्यानंतर, 25 दिवस काम केल्यानंतर आम्ही 30,000 मागतोय. आज किती मिळतंय? मगाशी जो उल्लेख झाला त्या नॉयडामध्ये बाकी कंत्राटी कामगार जेव्हा आंदोलनात उतरले तेव्हा अभिमानाची गोष्ट आहे की तिथल्या घरेलू कामगार देखील त्या दिवशी रस्त्यावर आल्या, त्यांनी संप केला. त्यांना किती वेतन मिळतंय? आज आपल्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, सोलापूरमध्ये 8-8, 10-10, 12-12 तास काम केल्यानंतर आमच्या महिलांना जेमतेम 8 ते 10,000 मिळतात. आणि मग नसीमाताई म्हणाल्या तशा की तुमच्या नावावर गॅस नसेल आज, तर तुम्हाला 3 आणि 4,000 रुपयाचा जर का गॅस विकत घ्यायचा असेल, तुमचं घर भाडं हे 4 आणि 5,000 रुपये असेल, तर मग कसं जगायचं? हा प्रश्न आज सगळ्या ह्या तमाम घरेलू कामगारांसमोर आहे. आणि म्हणून किमान वेतन, त्याचं नोटिफिकेशन आणि त्या किमान वेतनाबरोबर आठवड्याची सुट्टी ही ह्या सगळ्या राज्यातल्या घरेलू कामगारांना मिळाली पाहिजे, अशी मागणी घेऊन आज आपण इथे आलेलो. मला हे पण सांगायचंय की आज देशामधल्या 12 राज्यांनी खरं म्हणजे घरेलू कामगारांसाठी किमान वेतनाचं नोटिफिकेशन काढलेलं आहे. महाराष्ट्र हा स्वतःला पुरोगामी समजतो, पण महाराष्ट्राकडे इतकी वर्ष मागणी करून देखील हे किमान वेतनाचं नोटिफिकेशन निघत नाही. आणि म्हणून माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे, आज इथे घरेलू कामगार तुलनेने संख्येने कमी असतील, परंतु आपण जर का विचार केला तर खरं म्हणजे प्रत्येक कष्टकरी कुटुंबामध्ये आज एक बाई कामाला जाते. त्या बांधकाम मजुरांची घरं असतील, ते सफाई मजदुरांची घरं असतील, प्रत्येक घरामध्ये घरची बाई कुठेतरी कामाला जाते.
कारण त्याच्याशिवाय आपलं कुटुंब चालूच शकत नाही, इतकी महागाई प्रचंड झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना आव्हान पण आहे या निमित्ताने CITUच्या कडून की आपण आपापल्या शहरामध्ये गावामध्ये घरेलू कामगारांना देखील संघटित करायचं काम केलं पाहिजे. आज महाराष्ट्र सरकारने आपल्यासाठी एक मंडळाचा कायदा केलेला आहे. खरं म्हणजे तो कायदा करताना आपल्या CITUचं आणि कॉम्रेड आडम मास्तरांचं प्रचंड मोठं योगदान होतं. 2008 मध्ये ते आपलं प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये करत असताना हा मंडळाचा कायदा झाला. पण त्याच्यानंतर 3 वर्ष संघर्ष करावा लागला. कॉम्रेड कराडांना आठवत असेल, आपण या हुतात्मा चौकामध्ये एक जेल भरो आंदोलन केलं आणि त्याच्यानंतर त्या मंडळाचे नियम केले गेले, नोंदणी सुरू झाली. पण कॉम्रेड शेख म्हणाले तसं त्या नोंदणीमध्ये इतक्या अडचणी त्यांनी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. आणि मुख्य म्हणजे मोठ्या मोठ्या शहरांमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी नोंदणी केली तर कसं शक्य आहे. आज खरं म्हणजे ह्या घरेलू मंडळाला फक्त हे सरकार नाममात्र बजेटमध्ये 5 कोटी रुपये देतं. या 5 कोटी रुपयामध्ये त्यांना मंडळाचं कामकाज करण्यासाठी कर्मचारी देखील नेमता येत नाहीत. आणि मग आहेत त्या कर्मचाऱ्यांवर बोजा टाकून ते मोकळे होतात. मंडळ तुम्हाला जर का व्यवस्थित चालवायचं असेल तर मंडळासाठी किमान 100 कोटी रुपयाची तरतूद प्रत्येक बजेटमध्ये केली पाहिजे. आणि ही कशी करायची हा तुमचा प्रश्न आहे. आम्ही सुचवू तुम्हाला की तुम्ही ज्या काही घरगुती उपकरणं आहेत त्याच्यावर सेस लावा, हे करा ते करा. पण शेवटी सरकारची कमिटमेंट असली पाहिजे आपल्या कष्टकरी वर्गाबद्दल. आणि इथे मला एक नमूद करायचं आहे, आमचं तर स्पष्ट मत आहे, मंत्री असतील, हे काय मोठे मोठे IAS अधिकारी असतील, ते स्वतः मालक आहेत, मालक. आणि त्याच्यामुळे त्यांना भीती वाटते की घरेलू कामगारांसाठी कायदा केला तर तो कायदा त्यांच्या घरात येईल. त्यांना त्याची अंमलबजावणी करून घ्यावी लागेल. त्या मोठ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या घरामध्ये काम करणारे जे घरेलू मजदूर आहेत त्यांना किमान वेतन द्यावं लागेल, त्यांना आठवड्याची सुट्टी द्यावी लागेल. आणि म्हणून ते घाबरतात. आणि म्हणून आपल्याला आपला जोर लावला पाहिजे. आपल्याकडे केवळ मंडळामधून जसं मगाशी सांगितलं गेलं की घरेलू कामगारांना तुम्ही भांडी देता. अरे घरेलू कामगारांना भांड्यांची काय गरज आहे. एक तर त्यांनी बिचाऱ्यांनी स्वतःच्या कष्टातून जमा करून भरपूर भांडी मिळवलेली आहेत आणि त्यांना भांड्यांचा काय उपयोग आहे. अरे त्यांच्या मुलांना कॉम्रेड म्हणतात 1-1 तोळा सोनं द्या. नाही, आम्हाला सोनं पण नकोय. आम्हाला आमच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती पाहिजे. पूर्वी तुम्ही ती केलेली होती जनश्री विमा योजनेच्या माध्यमातून, ती बंद केली. आम्ही तरुण ज्या घरेलू कामगार आहोत, आम्हाला व्यवस्थित बाळंतपणाची रजा हवी आहे. आमच्या मुलांसाठी पाळणाघराची सोय करा. अरे आज आमच्या पुणे शहरामध्ये अशा घटना घडलेल्या आहेत की लहान मुलाला कुठे ठेवायचं हा प्रश्न निर्माण होऊन घरामध्ये कोंडून ठेवलेली लहान लहान लेकरं ही मरण पावलेली आहेत, कारण ह्यांना पाळणाघराची सोय करता येत नाही. आणि म्हणून एकीकडे किमान वेतन आणि आठवड्याची सुट्टी, सामाजिक सुरक्षा मागत असताना हे जे काय घरेलू कामगार मंडळाचं माकड आता त्यांनी करून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये सुधारणा करून त्याला व्यवस्थित फंडिंग करून त्याच्या मार्फत ह्या भांड्यांसारख्या नाही तर घरेलू कामगारांना उपयुक्त ठरतील अशा पद्धतीच्या कल्याणकारी योजना राबवाव्यात, अशा स्वरूपाच्या मागण्या आज आपण घेऊन इथे उतरलेलो आहोत. आपण सर्वजण ह्या घरेलू कामगारांच्या मागण्यांना केवळ तोंडी पाठिंबा देणार नाही तर प्रत्यक्षात त्यांना संघटित करण्यामध्ये, रस्त्यावर उतरण्यामध्ये मदत कराल असं मी आवाहन या निमित्ताने करते आणि थांबते. धन्यवाद.